शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, जसे की तुम्ही बरेच मी सिरीज बनवत आलो, आता 10-12 आपले भाग झालेले आहेत बऱ्यापैकी ऊसाच्या बाबतीत. तर ऊसाच्या बाबतीत आजचा हा टायटल तुम्ही बघताय की भरणी झाल्यानंतर ह्या चुका करू नका. तर महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार की काय काय चुका होतात भरणीनंतर. तर त्या चुका टाळलं तर खरोखर आपल्याला खूप चांगलं उत्पादनात कुठंच आपल्याला अडचण येणार नाही. पण त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो 2 स्प्रे झाले आहेत आणि तिसरा स्प्रे बाकी आहे ह्या ऊसाला. तुम्ही गेला व्हिडिओ बघितला की आपल्याला स्प्रे कोणता घ्यायला पाहिजे आपण. तर या बऱ्याच गोष्टी बघितल्या आपण. पण 2 स्प्रेमध्ये ऊसाची उंची बघा भरणी झालेली आहे. आपल्याला खाली फुटवे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच गोष्टी खूप छान आपल्याला डेव्हलपमेंट झालेली आहे. पण आज आपल्याला जो भाग बघायचा शेतकरी मित्रांनो की बाबा ज्यावेळेला आपण भरणी करतो तर बऱ्याच शेतकऱ्यांचं माइंडसेट असं झालेलं असतं की झालं भरणी झालं म्हणजे मी सुटलो, आता मला काही काम नाही, 5-6 महिने मी निवांत झालो. पण शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा पिरियड सगळ्यात जास्त आणि जास्त महत्त्वाचा पिरियड असतो की भरणीनंतर वाढीचा काळ हा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला. कारण का ह्या स्टेजला जी आपल्याला 10 ते 12-15 कांड्या ज्या मिळणार आहेत, तर ह्या 15 कांड्याच प्रॉपर आपल्याला पोसायला पाहिजे, त्याची साईज प्रॉपर मेंटेन करून घ्यायला पाहिजे. नॅचरली होतात, तुमचं पण काही गोष्टी चुकत नाही की भरणीला आपण डोस भरपूर टाकलेला असतो, ते डोस हळूहळू लागत असतं ऊसाला, ते ओढून घेत असतं. पण एवढं झालं म्हणजे झालं नाही. कारण का तो डोस लागला म्हणून आपण 100 टन काढू शकत नाही किंवा भरपूर उत्पादन काढू शकत नाही असं नाही आहे. पण त्या गोष्टीकडे भरणीनंतर खूप साऱ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तर त्या गोष्टीकडे बघूया. पण ज्या वेळेला भरणी होतं शेतकरी मित्रांनो आणि तुमच्या कांड्या बनायला लागतात आणि तुमचे 2-3 स्प्रे होतात, तर त्यावेळेला पहिलं काम करायचं मित्रांनो की संख्या नियोजनकडे तुम्ही जायचं आहे. 4थ्या महिन्यात आपली भरणी झाली तर 5व्या महिन्यात पहिलं काम करून घ्यायचं संख्या नियोजन. तुम्हाला कितीही लेबर लागू देत, लेबर लागले तरी चालतील, पण संख्या नियोजन आपल्याला भर द्यायचं आहे. तर संख्या नियोजनसाठी शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काय करायचं आहे की आपली 10 फुटामध्ये आपल्याला 45 ते 50 ऊस आपल्याला पाहिजे आहेत. तर जेवढे काही शक्य आहेत, म्हणजे बाबा भले 45,000 42,000 असू दे, 44,000 असेल, जेवढे काय होतील तेवढे हे करायचे आहेत. मग त्यामध्ये हे सगळे बारीक सारीक जे काही पिल्ली आहेत आपण जे काही म्हणतो, तर हे पिल्ली सगळे काढून टाकायचे शेतकरी मित्रांनो. ह्यामध्ये आपल्याला चांगले ऊस सगळे फक्त ठेवायचे ह्यामध्ये, जे पोसदार जोमदार आहेत. आणि संगट खालची 1-2 पानं जरी काढला तरी चालू शकतं. आता ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक काळजी घ्यायची आहे अजून की बाबा बारीक पिल्लीबरोबर थोडा नकळत चांगला ऊस असला, बाबा थोडा त्याचा ग्रोथ होऊ शकते वाटत असलं, तर तो ऊस ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. बाकी सगळी ऊस काढून घ्यायचे पिल्ली आपल्याला. तर प्रत्येक जो आपण इथं एक रोप लावलेला असतो, तर प्रत्येक रोपाला 6 ते 8 फुटवे आपल्याला पाहिजे आहेत. मग 6 ते 8 फुटाचं असं ऊस जिथं असतं तर तिथं हे संख्या नियोजनसाठी अशा पद्धतीने करून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, पेऱ्यामध्ये अंतर एकदम प्रॉपर बेस्ट पडत आहे. पेऱ्यातले अंतर महत्त्वाचं आहे, याची जाडी खूप चांगली आहे. हा ज्या वेळेला ऊस आपल्याला 40-45 कांड्यापर्यंत जाईल, तर त्यावेळेला नक्की तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, हा 2.5-3 किलो 3.5 किलोपर्यंत पण जाणार आहे. तर हा ऊसाला त्याला प्रॉपर त्याचं क्लायमॅटिक सिच्युएशन व्यवस्थित राहण्यासाठी आणि हे अनवॉन्टेड, आता हे बारीक एवढे छोटे फुटवे आहेत, ते उगाच जरा खात बसतील, तर ह्याला डिस्टर्ब पण होणार नाही, वारं पण छान खेळतं. तर यासाठी पहिलं काम करायचं आपल्याला संख्या नियोजन. दुसरं काम करायचं की बाबा ह्याकडे इग्नोर करू नका शेतकरी मित्रांनो. संख्या नियोजनकडे अजिबात इग्नोर करू नका. जेवढं संख्या नियोजन करू तेवढं खूप महत्त्वाचं आहे. ही चूक अजिबात करू नका की संख्या नियोजन करणं. भले ह्यासाठी तुम्हाला 5,000 खर्च येऊ दे, 10,000 खर्च येऊ दे, आला तरी चालू शकतं. फक्त हे करायचं. आणि जो पाला आहे तो एक सरी टाका, म्हणजे जेणेकरून मधल्या ह्याच्यामध्ये दुसरं काय टाकायला लागलं आपल्याला, म्हणजे ॲडिशनल खत टाकायला लागलं किंवा दुसरं काय आपल्याला ऑपरेशन करायची गरज आली, तर मग एका सरीमध्ये टाकलेलं कधीही चांगलं. आता दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की जे काही भरणी केल्या जरा थोडं तणकाट येतं. आता मी इथं थोडं दाखवतो की बाबा हे अशा पद्धतीने जे काही तणकाट येतं, तर लगेच एक तणनाशक मारून घ्यायचं आपल्याला. आता इकडे आतमध्ये काही तणकाट नाही आहे, पण समजा बांधावर आहे किंवा आतमध्ये सुद्धा जरा आलेला आहे, तर लगेच तुम्ही तणनाशक मारून घ्या. प्रॉपर तणकाट सगळं आपलं जाऊ दे. कारण का हळूहळू ते मोठं होणार, आतमध्ये जायला येत नाही, त्याच्या बिया तयार होणार, ह्या गोष्टी होऊन जातात. दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो पाणी नियोजन. जसं काही तुमचं ह्यो झालेलं आहे, आपल्याला भरणी झालेली आहे, तर भरणीनंतर प्रॉपर पाणी नियोजन देणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी जर का तुमचं ह्याचा आडसाली लावत असलो आपण, तर थंडीच्या सुरुवातीच्या तोंडाला आपली भरणी होत असते. पण त्यावेळेला पाणी प्रॉपर आणि भरपूर देणं हे खूप गरजेचं आहे. पाणी नियोजनचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकत आहे, तो सुद्धा बघा. पण पाणी व्यवस्थित देण्यात चूक करू नका. किंवा काही लोकांचं असं होतं की मी एक फ्लडनं पाणी दिलो आहे, मग परत मला पाणी द्यायची गरज नाही, किंवा ह्या गोष्टी त्यांच्या ऑपरेशनमध्ये येतात. पण त्या गोष्टीकडे इग्नोर करा. तुम्ही पाणी हे प्रॉपर रोज 2 तास 3 तास 4 तास तुमची जमीन कसं आहे आणि तुमच्या जमिनीच्या याच्यानुसार त्याला रोज प्रॉपर पाणी द्यायची सवय लावा. रोज नसलं तर 1-8 दिवस तर तुमचं प्रॉपर पाणी त्याला गेलंच पाहिजे फ्लडपेक्षा. ह्या गोष्टीकडे प्रॉपर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. दुसरं महत्त्वाचं की बाबा तुम्ही जे काही भरणीला डोस टाकलेला आहे, ह्या 4थ्या महिन्यात मोठी सगळ्यात महत्त्वाची चूक काय होते आपल्याला
की भरणीला डोस आपण भरपूर टाकतो, काही लोक 20 पोती 40 पोती 50 पोती टाकतात, पण ते जर का डोस टाकलेला आहे तुम्ही तर तो डोस तुमचा लागू व्हायला म्हणजे समजा क्लोराईड फॉर्ममध्ये असला तर तो लागू व्हायला 10 दिवस 15 दिवस 20 दिवस जे घेणार आहे, जमिनीमध्ये किती डेप्थला गेलेला आहे, त्याचं पाणी किती लागलं आहे, त्या खत किती डायल्यूट व्हायले, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये घेणं गरजेचं आहे. मग ते लागू व्हायला किती दिवस लागणार आहे तुमचा, तर तो लागू व्हायला तुमचा बऱ्यापैकी 20-25 दिवस लागणार आहे. मग आणि तो किती दिवस चालणार आहे लागू होऊन, तर समजा पुढचा 1 महिनाभर चालेल, 1.5 महिना चालेल, मग त्याच्या पुढं काय, त्याच्या पुढं झाडाला काय मिळणार आपल्याला, तर ह्याचं गरज महत्त्वाचं आहे. पण जास्तीत जास्त माझं तर म्हणणं असं आहे की बाबा भरणीला कमी डोस टाका तुम्ही चालतं, पण कंटिन्यू ड्रीपनं तुम्ही थोडं देत राहा. ह्याच्या पुढं आपल्याला आता फॉस्फरसचा डोस तर काय अजिबात लागत नाही, ह्याच्या पुढं मेन लागतो आपल्याला नायट्रोजन आणि पोटॅश N आणि K, ह्याचा डोस प्रॉपर लागतो. आणि ह्याचं कांडी चांगलं व्हायला, कांडी चिरते किंवा ह्याचं बाकी ग्रोथ चांगली व्हायला, साईज चांगली व्हायला मॅग्नेशियम, सल्फर आणि कॅल्शियम नायट्रेट हे तिन्ही गोष्टी काम करत असतात. मायक्रोन्यूट्रिएंट कुठं तुम्हाला काळं पडाले किंवा त्याची स्ट्रेंथ भरून काढायला मायक्रोन्यूट्रिएंटचा थोडाफार वापर केला तरी चालू शकतो, पण मायक्रोन्यूट्रिएंटचा रोल जास्त नाही आहे. आपल्याला NPKचा रोल असतो आणि त्यातल्यात N आणि Kचा रोल इथनं पुढं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतो. तर N आणि Kवर आपल्याला भर प्रॉपर देणं गरजेचं आहे. तर त्याचे डोस तुम्ही ड्रीपनं प्रॉपर करा, बसून शेड्यूल काढा. ह्यामध्ये हे एक काम करणं गरजेचं आहे की बाबा आता इथनं पुढं तर माझा पावसाळा कधी चालू होणार आहे, तर पावसाळा मे मध्ये चालू होणार आहे आणि आता डिसेंबर आहे, म्हणजे 6 महिने आहेत. हे 6 महिने आणि 4 आठवडे, एका महिन्यात 4 आठवडे, तर 24 आठवडे झाले मला. तर या 24 आठवड्याचं तुम्ही प्लॅनिंग करा की एखादा आठवडा चुकला तरी मी कसं देणार आहे, मला किती पोती टाकायचे आहेत, मग भरणीला मी टाकलोय किती, पुढे किती उपयोगाला येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 24 आठवडे भागिले त्यामध्ये N किती देऊ, मग त्यामध्ये पण समजा मे नंतर पावसाळा चालू होणार आहे, तिथं अमोनियम सल्फेट द्यायचं आहे, पण आता युरिया द्यायचा आहे, तर युरिया मला 24 भागिले महिन्याला मी किती देणार आहे, तर ह्याचं प्रॉपर हे करा. ह्या महिन्यात देऊन बघा रिझल्ट, ह्या महिन्यात कसा वाटला रिझल्ट, पेऱ्यातली संख्या किती वाटल्या, ह्याच्याकडे ऑब्झर्वेशन ठेवा. ह्याच्या पुढे जाऊन जर का समजा कमी वाटत असलं तर डोस वाढवा थोडंफार. युरिया स्वस्त आहे, नायट्रोजनचा डोस लागतो भरपूर, तो द्या. पोटॅश अवेलेबल स्वरूपात जर का जमिनीमध्ये जर का क्षारपडयुक्त असली, काळी जमीन असली तर MOP देऊ नका, तुम्ही डायरेक्ट SOP द्या. मग MOP तुम्ही 10 किलो वापरून असतं, SOP 5 किलो वापरला तरी चालू शकतं. पण हे देत असताना आपण बाबा ड्रीपमध्ये 100 लिटरमधनं देतोय, आपण व्हेंचुरीमधनं प्रेशरनं ढकलतोय काय नाही, ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर व्हेंचुरीनं चाललंय, अडकलंय, ड्रीप स्वच्छ केलो नाही, तर ह्या चुका अजिबात करू नका. तर प्रॉपर हे करा. दुसरं महत्त्वाचं लागत असलं ह्याच्यापेक्षा वरच्या स्टेजला जर का अजून आपल्याला स्प्रे घेता येत असला तर घ्या. 3 स्प्रे सफिशियंट आहे, 4था स्प्रे घ्यायची काही गरज नाही, पण जिथं लागतंय तिथं घेतलेलं कधीही ऐकत नाही. अतिशय चांगला रिझल्ट येतो, वाव मुवमेंट म्हणजे याचं काम करायची ऊर्जा वाढते, जमिनीमध्ये सुद्धा डोस असतो, पॅरलल चांगल्या गोष्टी होत जातात. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपल्याला. दुसरं महत्त्वाचं चुकामध्ये म्हटलो तर बाबा जीवाणूचा वापर करणं पॅरलल हे सुद्धा गरजेचं आहे. बरीच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, कारण का आता इथनं पुढे संधी असते की बाबा जमिनीमध्ये आपण काय घालत नसतो, जमीन स्टेबल असते, आता काय भर घालायचं नाही, जमीन उलतापालत होणार नाही आपल्याला. तर ह्या 8 महिन्यामध्ये योग्य जीवाणूचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, अजून म्हटलं तर अजून बनवणारच आहे. पण ह्यामध्ये मग एक सरी तुम्हाला टाकता आलं तर जीवाणू टाकून घेणं गरजेचं आहे. थोडं ड्रीपनं सोडायचं असलं तर ड्रीपनं प्रॉपर सोडून देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरं महत्त्वाचं की हळूहळू आता ड्रीप शेतकरी मित्रांनो हे करत असताना आता हे बोध विरुद्ध आहेत म्हणून आपण इथे ड्रीप ठेवलेला आहे. हळूहळू हे ड्रीप हळूहळू त्याला साईडला मुळं घेऊन यायचे आपल्याला. आणि मुळाचा कक्षा ह्या दोन्ही ह्याच्या मध्ये येणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि दोन्हीचे लॅटरल ज्या वेळेला इथं मध्ये असतील तर त्यावेळेला दोन्ही साईडनं मुळं म्हणजे ह्याची पण मुळं आणि ह्याची पण मुळं, ह्या दोन्ही मुळाला इथनं मधनं खतं सगळी जाणार डायल्यूट होणार आहे. त्यामुळे हे ड्रीप इथं ठेवायचं आहे. बरीच लोक ड्रीप अजून तिथंच ठेवतात, बरंच काय चालू होतं. मग ज्या वेळेला तुम्ही ड्रीप मध्ये ठेवशिला तर त्यावेळेला इथली माती मऊ होऊन कमी होऊन हे उकळून पडायचं जास्त चान्सेस होत असतात आपल्याला. त्यामुळे हे ड्रीप प्रॉपर तुमचं मध्ये पाहिजे, इकडे काय जास्त नको आहे आपल्याला. आणि मुळं सगळी तुमची इथं देणार आहेत. आता तुम्ही इथं उकळून बघितलं तर इथंच मुळं असतात. तर त्यामुळं पहिला लॅटरल खाली ठेवून त्याच्यावर हा पाला टाका, म्हणजे मग तुमच्या पाण्याची वाफ सुद्धा होणार नाही आणि प्रॉपर त्याला पाणी नियोजन लागू शकतं. तर ह्या एवढ्या सगळ्या चुका न करता आपण जर का केलो तर 100% आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन मिळणार शेतकरी मित्रांनो. थोडं काम आहे, स्मार्ट काम करायचं आहे आपल्याला, स्मार्ट उद्योजक व्हायचं आहे. नक्की आपण कृषी उद्योजक होऊ. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं आणि प्रेम सहकार्य असंच असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.